आग्राजवळ ना एक छोटंसं केसरपूर म्हणून गाव आहे. मी पण ऐकून आहे का तिथं एक विहीर होती आणि विहीर स्टोरी खतरनाक आहे. पण एकच काम करा की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे एक वैद काळा जादू त्या विहिरीवर करत होता. तो आहे ना ही काळा जादू म्हणजे तो अमावस्येच्या रात्री करायचा. म्हणजे जेव्हा पण अमावस्या यायची त्या अमावस्येच्या रात्री तो करीत राहायचा. मग एक दिवस असं झालं, असं करता करता तो ना एक दिवस अमावस्येच्या रात्री तो तसंच करायला गेला. जसं तो करायचा ना दर अमावस्याला तसं करत होता ना, तर तसंच करायला गेला. तसं करता करता ना त्याचा पाय सटकला आणि तो डायरेक्ट जाऊन त्या विहिरीत पडला. त्या विहिरीत पडताच त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाला मग तिथं जायला पण लोक थोडे घाबरायला लागले. त्या ठिकाणी जायला लोक खूप म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली. म्हणजे असं काही झालं आता कोणी आपली पण रीत तशीच आहे ना. आता जर एखादा किस्सा जर कुठं काही झालेला असलं तर ते लगेच आपण तिथं ते इग्नोर करतो आणि त्या गोष्टीपाशी म्हणजे तिथं जायला आपण हे करतो. तर मग एक ना असाच एक मुलगा होता, निखिल नावाचा एक मुलगा होता. ही गोष्ट पण अशी ऐकून आहे का तो का इथं या विहिरीमध्ये असं झालेलं आहे. म्हणजे भरपूर लोकांना माहिती आहे, भरपूर व्यक्तींना माहिती आहे. तर मग एक दिवस असं झालं का तो फिराय म्हणून गेला त्या गावात. पण तो गेला पण मग तो असा परफेक्टली गेला नाही तिथं डायरेक्ट. मग ते काम केलं त्यांनी का त्याच्या मित्रांना असं सांगितलं त्यांनी की तुम्ही चला का काय आहे काही नाही आपण बघू तेवढं जाऊन तिथं का हे खरंच आहे का काय. या गोष्टीवर तर मला विश्वास नाही पण ऐकेला आहे म्हणून तुम्ही जर माझ्यासोबत आले. त्याच्या मित्रांना त्यांनी विचारलं की चला आपण जाऊया. तर त्याचे मित्र बोलले त्याला की पागल बिगल आहे का तू, अरे असं कशाला काय करायचं, रिकामटं काय झालं मग काय करायचं. ते त्या मित्रांना आता तो काय बोलला, निखिल ना त्यांच्या मित्राला बोलला की चला जर आपण तिथून गेलो सक्सेसफुल जर वापस आलो आपण तिथून, जर आपल्याला ना कोणती गोष्टीची हानी होऊन जर आपण वापस आलो तर माझ्याकडून तुम्हाला पार्टी. म्हणजे आता मित्रांमध्ये तसं असू शकतं, समजा एखादी जर काही असलं तर ते होतं ते बरोबर. तर त्याचे मित्र राजी झाले आणि ते दुसऱ्या दिवशी निघाले तिथं जायला. तो आधी निखिल पाहून येला होता फक्त त्याची काय हिंमत झाली नाही. पण मग एकदम निखिल म्हणजे असा एकदमच वेगळाच मुलगा होता. म्हणजे कोणत्या गोष्टीचं ऐकणार नाही. म्हणजे एखाद्याला कोणा सांगितलं बा म्हणजे ऐकायचं नाही, एकदम आपल्या मनाचंच करायचं असा निखिल होता. तर मग ते दुसऱ्या दिवशी निघाले आणि त्या बागाजवळ गेले. ते त्या साईडलाच तिथं म्हणजे त्या विहिरीच्या साईडला एक छोटासा बाग आहे, त्या बागामध्ये गेले. मग तिथं गेल्याच्या नंतर त्याचे मित्र गेले. तर आता तो लगेच निखिल काय बोलला, बघा आपण इथं आलो आहे, कुठं काही झालं आहे का, काहीच नाही झालं. हे फक्त लोकांची अफवा आहे, कोणी काय म्हणतं. तर पुढं गेल्याच्या नंतर लगेच ते बोलले का लगेच त्याच्या मागून आहे ना एक आवाज आला त्याला. म्हणजे ठीक आहे असं बरं असा आवाज आला. तर त्याने लगेच विचारलं, निखिलनं लगेच त्याच्या मित्राला विचार, तुम्ही बोलले का मला असं काही बरं ठीक आहे असं काही बोलले का. ते त्याचे मित्र बोलले, अरे आम्ही कशाला काय बोलू. तर ठीक आहे चला. मग ते पुढं गेले आणि तेवढ्या सगळ्यांना त्या विहिरीमध्ये डोकल्याच्या नंतर त्यांना एकदम असा भयंकर आवाज आला ना. एकदम म्हणजे असं ते पार काय सांगावं. आता जर एखादी गोष्ट असली ना आपल्या ज्याच्यासोबत घडते त्याला कळते ते कशी असते. तर ते त्यांना एकदम असा वेगळाच अशा म्हणजे एक म्हाताऱ्या बायासारखा असा आवाज आला. जशी म्हातारी होती ना एक गागताना, म्हणजे एकदम हॉरर स्टोरी, म्हणजे एकदम हॉरर आवाज आला तिथं. म्हणजे एकदम घाबरून गेले, ते सगळेच घाबरून गेले, काय करावं काही सुधराना. तर मग निखिलचा असं झालं का निखिलला ते बोलायला लागलं. तिचे शैतान तो वैद जो मरेल होता ना तिथं, म्हणजे तो त्याचा जीव गेला होता तिथं. तो बोलला का तू आता तर वापस नाही जाऊ शकत, तू आता तुला मी चांगलं फसवलं आहे आणि तू आलाय असं ते बोललं. अरे सगळ्या मित्रांचे डायरेक्ट असे झालं काय करावं काही नाही. सगळे मित्र डायरेक्ट एकदम म्हणजे बोलायच्या याच्या अवस्थेत राहिले नाही, कोणीच राहिलं नाही डायरेक्ट. म्हणजे त्यांना असं वाटलं आता फसलो आपण, आता आपण काय जिवंत घरी जात नाही असं प्रत्येकाला वाटायला लागलं. तर लगेच ते मित्र जे त्याचे पाळायला लागले, सगळे पाळायला म्हणजे पाहता त्या बागाकडे जायला लागले. आणि निखिल आहे ना निखिल तिथंच थांबला आणि ते ऐकू राहिला. म्हणजे तो काय बोलतोय ते ऐकू राहिला. मग लगेच सगळे पळाले ना.
तर मग विषय असा झाला का निखिलचा पाय लगेच असा तिकडे एरीकडे वाढायला लागला. निखिल इकडे पळतोय आणि निखिलला तिथं वाढायला लागलं. तर मग तेवढ्यामध्ये निखिलला पण त्या सैतानाने त्या विहिरीमध्ये घेतलं आणि विहिरीमध्ये घेताच्यानंतर निखिलचा जागेवर मृत्यू झाला. ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल ना मित्रांनो, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला शेअर पण करा. अशाच जर त्वरे तुम्हाला ऐकायचे असेल ना मित्रांनो, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच.